गडिंग्लज नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 5 मध्ये आज आपण आलेलो आहोत। बालाजी मंदिर जे आहे या बालाजी मंदिराला अनेक जण गडिंग्लजकर नतमस्तक होण्यासाठी येतात आणि आज आपण इथे पाहतोय प्रचाराच्या निमित्ताने येथे सभा झालेली आहे, छोटीखानी सभा झालेली आहे आणि या सभेला विशेष करून महिलांची संख्या खूप जास्त होती। स्नेहाताई आणि राहुल शिरकोळे त्यांच्यासाठी ही सभा होती। गेल्या 8 दिवसापासून त्यांच्या प्रचारात जोर आहे। विविध ठिकाणाहून जिथे जाईल तिथे त्यांना प्रचारामध्ये किंवा जे काही संघटना असतील, महिलांच्या संघटना असतील, बचत गट असतील, त्यांना पाठिंबा मिळताना दिसतोय। आणि आज येथे बालाजी मंदिर आहे येथे दीपकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात, दीपकदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेली आहे। काय सांगाल दीपकदादा, प्रभाग 5 मधून कशी जनता या दोघांना सहकार्य करेल? राहुल शिरकोळे व स्नेहाताई पाटील यांना मुश्रीफ साहेबांनी अतिशय उमदे उमेदवार म्हणून आमच्या भागातून उमेदवारी दिलेली आहे आणि कागलच्या धर्तीवर संपूर्ण ओपन पेसमध्ये गार्डन्स व कागलच्या धर्तीवर गडिंग्लज नगरी सुशोभित करण्याचं हे संकल्प मुश्रीफ साहेबांनी सोडलेला आहे आणि सर्व काही कागलच्या धर्तीवर साहेब इथं म्हणजे मोठ्या ह्यानं चांगल्या ह्यानं करतील। 30 वर्ष साहेब आमदार आहेत, 24 वर्ष साहेब मंत्री आहेत। साहेबांची खरोखरच एक इच्छा आहे की गडिंग्लज नगरी सुद्धा कागलच्या धर्तीवर चांगल्या पद्धतीने तयार व्हावी। यासाठी साहेबांच्या प्रचंड ह्या घड्याळ मताला सर्वांनी मत देऊन महेश तुर्बत मठ, राहुल शिरकोळे व स्नेहाताई यांना मत देऊन सर्वांनी आपल्या या विजयामध्ये आपल्या नगरीच्या ह्याच्यात भर घालून आपल्या नगरीचं सुशोभीकरण कसं होईल आणि नगरी आपली कशी चांगल्या पद्धतीने होईल याचा सर्वांनी ह्याच्यासाठी आपल्या घड्याळ्या चिन्हावर मत देऊन आपलं हे करण्याचं आहे। प्रभाग 5 मध्ये काय वाटते तुम्हाला? लोकांना बदल हवा आहे आणि नक्की यावेळा बदल होईल। लोकांना बदल हवा आहे आणि यावेळी नक्की बदल होईल असं दीपकांनांचं म्हणणं आहे। काय वाटते राहुल दादा? 4 दिवस प्रचार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी सभा चालू आहेत, कोपरा सभा चालू आहेत, महिलांशी संवाद साधताय, ज्येष्ठ लोकांशी संवाद साधताय, कसं वाटतंय? राहुल शिरकोळे हे नाव कदा गडिंग्लजकरांना म्हणजे कामाच्या माध्यमातून सगळीकडे पोचलेलं आहे। सगळ्या प्रभागामध्ये बऱ्यापैकी मी कामाच्या माध्यमातून पोचलेलो आहे आणि शक्य झालं फक्त महाराष्ट्राचं आदरयुक्त नेतृत्व श्रावण बाळ आणि माझं सर्वस्व हसन मुश्रीफ साहेबांच्या यांच्यामुळेच, हसन मुश्रीफ साहेबांच्या तालमीत तयार झालेला मी एक कार्यकर्ताच आहे आणि कार्यकर्ता साहेबांचा राहणार। प्रभाग 5 मध्ये साहेबांनी मला जाणीवपूर्वक मला उमेदवारी दिलेली आहे। याचं एकच कारण आहे की गावच्या माध्यमातून म्हणजे गावाचा विकास बघितला आणि या 5चा विकास बघितला तर किमान 20 वर्षाचा फरक आहे। साहेब आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, इथं आता रोडवर लाईटी नाहीत, इथं बऱ्यापैकी जे लोक राहतात ते सुशिक्षित आहेत, इथं कष्टकरी समाज जास्त आहे, पण ना इथं रोड आहे, ना इथं डेव्हलपमेंट आहे, ना इथं ओपन स्पेसमध्ये एवढी झाडं वाढलेली आहेत। कुठल्याही मतदाराचं इथं हित जुन्या लोकांनी जोपासलेलं नाही आहे। ह्या लोकांनी त्यांना उच्च पदापर्यंत दिलं, गडिंग्लज नगरीचं उच्च पद दिलं, पण ह्या लोकांना ह्यांनी असं का ठेवलं? बिहारपेक्षाही वाईट अवस्था इथं त्यांनी करून टाकलेली आहे। इथले जे ओपन स्पेस आहेत ते गडिंग्लजमध्ये गावामध्ये नसलेले एवढे ओपन स्पेस आहेत। कुठलाही ओपन स्पेस बघा, 7 ते 8 फूट झाडे वाढलेले आहेत काटेरी। हाच तुम्ही विकास केला 20 वर्ष निवडून दिलेलं? फक्त मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी मी असतोय तिथं, म्हणजे साहेबांनी जी जबाबदारी सोपवली असते ती आम्ही योग्य तऱ्हेनं पार पाडले असतो। ह्या विभागासाठी मुंबई पुण्याच्या धर्तीवर स्ट्रीट लाईट्स म्हणजे योग्य अशा गटरी, त्याचप्रमाणे महिलांच्यासाठी स्वच्छतागृह आणि इथं वृद्ध लोकांची संख्या पण खूप आहे। त्यांनी हाक मारल्यावर मी 24 तासात त्यांनी कधी हाक मारावं मी उपलब्ध राहणार आणि इथं जो कष्टकरी समाज आहे त्यांच्या पाठीशी तरी मी अहोरात्र राहणार। फक्त 5चा विकास हाच एकच ध्यास आहे, एवढं सांगतो। दादांनी सांगितल्याप्रमाणे बरेच कामं 5 वार्डामध्ये प्रलंबित आहेत, तर आम्ही दोघं मिळून ती सर्व कामं मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करू आणि सर्व महिलांना एवढंच आव्हान करते की एका महिलेला पुढे न्यायचं असतं तर ह्या प्रभागातील सगळ्या महिलांच्या ज्या काही अडचणी असतील त्या आम्ही दोघं मिळून दूर करू, हीच मी गवाही देते। बिहारपेक्षा तर वाईट परिस्थिती आहे हे तर जगाला माहिती आहे, पण आताचा ही जो वेळ आहे ही आपला वेळ आहे। राहुल शिरकोळे, स्नेहाल पाटील ह्या ज्या उमेदवार जे आहेत
ह्या मातंबर उमेदवार आहेत, काम करणारे उमेदवार आहेत. आपला प्रभाग सुधारण्यासाठी त्यांनी हे नारळ उचललेला आहे. हा नारळ त्यांच्या कपाळी लावणार हे मी ठामपणे सांगू शकतो. आणि हा प्रभाग 5 हा आपलाच असेल, राष्ट्रवादी पक्षाचाच असेल. आणि त्यांना सर्व मी नागरिकांना, ह्या 5 नंबर प्रभागाच्या नागरिकांना एकच विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की त्यांनी कुठलाही न विचार करता, कुठलाही बळी न पडता त्यांनी घड्याळावर मतदान करावेत आणि आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावेत. या वर्षात हे निवडून जर का आले तर तुमचा प्रभागचा 5 नंबर प्रभागचा विकास हा मुश्रीफ साहेब स्वतः येऊन इथं आम्हाला निधी देतात आणि त्यांनी आम्हाला पार पाडतील ही आम्ही ग्वाही देतो.